तो असा जो प्रश्न मी स्वतः आज विचारावा, कारण एवढे गंभीर लोक माझ्या कवितेवर बोलायला उभे आहेत, तर मी खरंच विचार केला पाहिजे मी का लिहितो बरं. तर त्याची मी उत्तरं शोधतो की किंवा मी का कविताच का लिहितो. बाकी पण लिहितो, पण मी कवितेकडे का जास्त जातो. तर मला असं लक्षात येतं की पाणी जे असतं ना, ते पाणी सोपा मार्ग शोधतं असं आपण जे म्हणतो, मला हे ढोबळ वाक्य वाटतं फार, की पाणी सोप्या मार्गाने जातं पुढे. पाणी सोप्या मार्गाला जात नसतं, पाणी उताराला जात असतं. आणि उताराला जातं म्हणजे काय, तर तिकडे काहीतरी एक आकर्षण असतं, गुरुत्वाकर्षण असतं, ते पाण्याला ओढून घेत असतं. मला असं वाटतं की कवितेच्या बाबतीमध्ये मलासुद्धा तीच गोष्ट आहे की मी कवितेकडे का वळतो, तर पाणी जसं तिकडे उताराला जातं तसं मी सुद्धा तिकडे कवितेकडे आपोआप जातो, कारण ते आकर्षण आहे, ते मला आकर्षित करतं. अशी इतकी साधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी कविता का लिहितो. मी विचार करत होतो, मी जे संभाजीनगरला राहतो तर आमचं घर आहे स्वयंपाकघर. त्या स्वयंपाकघराला लागून स्वयंपाकाच्या ओट्यावर जी खिडकी आहे, त्या खिडकीमध्ये दिवसभर खारी म्हणजे खारुताई, चिमण्या, कबूतरं, अजून कुठले कुठले पक्षी येऊन धिंगाणं घालत असतात. त्यांना जर खायला दिलं नाही तर त्या खारी ओरडतात किंवा आवाज चित्कार काढतात, त्यांना ते द्यावं लागतं. मी पाहत होतो की मग त्यांना आम्ही खायला टाकतो. खायला टाकल्यानंतर मी पाहिलं की खारीला जर ताजी पोळी टाकली, भाकरी टाकली, तर ती खात नाही. मला असं वाटतं छान अंगूर आहे, द्राक्ष, ते द्यावं, खात नाही. मग मी विचार केला, का बरं, ताजं तर आपण देतो, बाकी खातात, खार नाही खात. मग पोळी टाकून ठेवली, तर 2-3 दिवसानंतर मी पाहिलं तर ती पोळी वाळली, ती पोळी कडक झाली, मग ती खार खायला लागली. मग मी विचार केला की असं का बरं. मग मला जरा छंदच लागला की ह्या खारीची अडचण काय आपण समजून घेऊ. कवीला दुसरं काय काम असतं, हेच काम चालू असतं त्याचं, की कोणाला काय अडचणी आहे, त्याचं काय प्रॉब्लेम आहे, हेच बघत असतात. म्हणजे हे मी बायकोला सांगितलं नाही तर ती म्हणेल की असं आहे का तुझं तिकडे जास्त लक्ष आहे की खारीला काय प्रॉब्लेम. मग मी म्हणालो की अरे मग शेंगा जर आणून टाकल्या तर ती फार आवडीने खाते, कारण का ते वरची टरपलं ती अशी कुरतडते आणि मधल्या शेंगा एवढ्या. सगळ्यात आवडतं खाद्य तिचं शेंगा आहेत असं माझं निरीक्षण. मी काय तिचे एक छोटे निरीक्षणच केले त्याचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे असं असं आहे. तरी मला प्रश्न सुटला नाही, म्हणून मी एक आमचे प्राणीशास्त्र किंवा काय म्हणतात त्याला, ॲनिमल हजबंडरीवाला एक व्हेटरनरी डॉक्टर आहे, तर त्या मित्राला मी फोन केला आणि म्हणलं अरे असं असं आहे आणि तिला जर मी ताजं दिलं तर ती खात नाही, बाकी खातात, ती खार का खात नाही. मी कविता का लिहितोय हे सांगतोय हां, कारण त्याचं उत्तर मला त्याच्यात सापडलं. आणि मग तो म्हणाला अरे बरोबर आहे, खार ताजं खाणारच नाही. त्याचं कारण असं आहे, खारीला ते कुरतडणं फार महत्त्वाचं असतं, तिला ते कुरतडायचं असतं. मी म्हणलं का बरं असं. तर त्यांनी सांगितलेलं फार पुढचं माझ्या दृष्टीने काही जणाला माहीत असेल, जे अभ्यासक असतील, मला बिलकुलच माहिती नव्हतं हे. आणि मी थक्क झालो प्रदीप मला ह्या कळाल्यावर, की तो म्हणाला खारीला कुरतडणं फक्त खाण्यासाठीच आवश्यक नाही, खारीची चोच असते, ती खारीने जर कुरतडलं नाही तर तिची चोच वाढते, त्यामुळे तिला कंपल्सरी अनिवार्य आहे कुरतडणं. मग मला उत्तर सापडलं, मी कविता लिहितो म्हणजे काय करतो. मी जर कविता लिहिली नाही तर माझ्यातला जो अनर्थ आहे जगण्यातला, तो खारीच्या चोचीसारखा वाढू शकतो. कारण कवीला कितीही मोठा फ्लॅट, कितीही मोठी गाडी, म्हणजे खरा कवी जो असतो ना, त्याला या गोष्टी रिझवूच शकत नाही. त्याला एक ओळ जे काही समाधान देते ना. म्हणून माझ्या कविता संग्रहाचं नाव तुर्तास आहे. तर त्याचं कारण असं आहे की तुर्तास मला एवढंच जमलं आहे, किंवा तत्पूर्वी, हे सगळ्या कालवाचक गोष्टी आहेत. मला काळ ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते. असं बरंच काही सांगता येईल. काल मी प्रवास करत होतो दिवसभर, बसमधनं येत होतो संभाजीनगरमधनं. ते येताना मी खिडकीतून बघत होतो, खिडकी हा माझा फार आवडता भाग आहे, तर बघत होतो तर छोट्या छोट्या दिंड्या अशा रस्त्याने चालल्या होत्या.
आम्ही पाहिलं 8-10 माणसं आहेत, 2-3 बायका आहेत, एक वीणा आहे, टाळ आहेत, मृदंग आहेत आणि ती छान भजनं म्हणत निघालेली आहेत. असं मी सारखं ते दृश्य पाहत होतो पुन्हा पुन्हा. म्हणजे मला असं वाटायचं की हे एक 10, 20, 200, 500, 700 शतकाचे काहीतरी जीवाश्म आहेत का? म्हणजे तेव्हाच्या काही परंपरा आहेत हे सगळं मान्य, पण तेव्हाच्या काहीतरी आपल्यापर्यंत चालत आलेले हे काही दृश्य आहेत का? आणि मी विचार केला की आता ही दिंडी चालली आहे, कुठे चालली आहे आता? पंढरपूर तर किती लांब आहे, जाऊ नाही शकत. मग माझ्या लक्षात आलं की ज्याचं त्याचं एक पंढरपूर असतं. हे मी सगळं बसमध्ये बसून एस टी महामंडळाच्या सौजन्याने विचार करत होतो. मला ही दिंडी चालली, छोटं काहीतरी मंदिर असेल, काहीतरी तिथे जाणार, तिथे त्यांना त्यांचा पांडुरंग भेटेल. तसं मी सुद्धा एक माझी छोटी कवितेची दिंडी घेऊन निघालेलो आहे 40 वर्षापूर्वी, आणि मला कवितेच्या पंढरपुराला जायचं आहे. अर्थात मी पंढरपूर गाठला असा बिलकुल दावा नाही. मला असं वाटतं की ते लवकर येऊ नये, कारण जे पाठलागात मजा आहे ना ती प्राप्तीत बिलकुलच नाही. प्रोसेसमध्ये जी मजा असते ना, की त्या मी दिंडी जी चाललो आहे पंढरपुराकडे कवितेच्या, त्या रस्त्यावर जे काही आपण जगत असतो, आणि एकदा पंढरपूर आलं तर मग काय करायचं पुढे, हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं त्या पंढरपुराच्या मी शोधात आहे. त्या शोधात असताना रस्त्यामध्ये ज्या ज्या कविता सापडल्या त्या कविताची ही संग्रह झाली, आणि आज हे सगळेजणं त्या संग्रहाबद्दल बोलणार आहेत. मी 1-2 कविता वाचतो आणि माझं लांबलेलं जे बोलणं आहे ते थांबवतो. एक कविता आहे पहिल्या संग्रहातली, तिचं नाव आहे ऐकत राहतो. तुर्तास नावाचा जो माझा कविता संग्रह आहे पहिला, तो 2003 साली आला होता. त्याच्या 10-12 आवृत्त्या वगैरे निघाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने वाचकापर्यंत गेला. जी मोरे सर म्हणत होते ते फार महत्त्वाचं आहे की वाचकापर्यंत संग्रह जाणं. त्याच्यामध्ये ऐकत राहतो, कारण मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं ऐकणे ही माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ही पहिल्या संग्रहातली ही पहिली कविता ऐकत राहतो. भल्या लहानपणी खुळखुळ्याचा आवाज ऐकून मी इकडे तिकडे मान फिरवायचो म्हणे. भल्या लहानपणी खुळखुळ्याचा आवाज ऐकून मी इकडे तिकडे मान फिरवायचो म्हणे. वडीलधाऱ्यांच्या तोंडातून कौतुक आणि माझ्या तोंडातून सारखी लाळ गळायची तेव्हा. वडीलधाऱ्यांच्या तोंडातून कौतुक आणि माझ्या तोंडातून सारखी लाळ गळायची तेव्हा. आवाजाकडे मान फिरवण्याच्या माझ्या कलेचं सर्वांना अप्रूप वाटायचं. आवाजाकडे मान फिरवण्याच्या माझ्या कलेचं सर्वांना अप्रूप वाटायचं. सर्वांच्या मते मोठेपणी मी फार मोठा होणार. सर्वांच्या मते मोठेपणी मी फार मोठा होणार. पण खरी गोष्ट म्हणजे कानवाटेने आतपर्यंत पोहोचलेल्या खुळखुळ्याच्या तळव्यांचा स्पर्श मला अजिबात आठवत नाही. पण खरी गोष्ट म्हणजे कानवाटेने आतपर्यंत पोहोचलेल्या खुळखुळ्याच्या तळव्यांचा स्पर्श मला अजिबात आठवत नाही. तरीही आता मी परंपरेचा खुळखुळा छोट्या बाळासमोर वाजवतो. तरीही आता मी परंपरेचा खुळखुळा छोट्या बाळासमोर वाजवतो. बाळही अनुवंशिकतेने इकडे तिकडे मान फिरवते. बाळही अनुवंशिकतेने इकडे तिकडे मान फिरवते. मला वाटतं बाळ मोठेपणी फार मोठं होणार. मला वाटतं बाळ मोठेपणी फार मोठं होणार. ऐकण्याच्या संस्कृतीचा मी एक निमूट विद्यार्थी होतो. ऐकण्याच्या संस्कृतीचा मी एक निमूट विद्यार्थी होतो. ढगांची टक्कर ऐकतो, समुद्राची लाट ऐकतो, स्टोची भर्र ऐकतो, संडासच्या भांड्यात खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकतो. आजीच्या घोरण्याचा आवाज मला तपस्व्यासारखा मेहनती वाटतो. आजीच्या घोरण्याचा आवाज मला तपस्व्यासारखा मेहनती वाटतो. रात्री अचानक जाग येते तेव्हा पिंपळाच्या सळसळण्यानं दोन्ही कान गच्च भरून गेलेले असतात.
रात्री अचानक जाग येते तेव्हा पिंपळाच्या सळसळण्यानं दोन्ही कान गच्च भरून गेलेले असतात. जुनाट दाराचं करकरणं मला आदिम काळात घेऊन जातं. जुनाट दाराचं करकरणं मला आदिम काळात घेऊन जातं. भोवताली फुलपाखरासारख्या उडणाऱ्या समागमी शिव्या ऐकून माझ्यात कसलंच उद्दीपन होत नाही. मी ऐकतो रेल्वेची झुकझुक ऐकतो, दारावरची टकटक ऐकतो, भाजीवाल्याचं ओरडणं आणि प्रेयसीचं कुजबुजणं ऐकतो. राष्ट्राला उद्देशून केलेले संदेश ऐकतो. वेळात वेळ काढून चौकातली भांडणं ऐकतो. माणूस हरवल्याचं निवेदन ऐकतो. कुठल्याशा इस्पितळात अत्यवस्थ रुग्णाला रक्त पाहिजे असल्याचं आवाहन ऐकून माझं रक्त घाबरलेल्या सापासारखं लपायला लागतं. कुठल्याशा इस्पितळात अत्यवस्थ रुग्णाला रक्त पाहिजे असल्याचं आवाहन ऐकून माझं रक्त घाबरलेल्या सापासारखं लपायला लागतं. दाराच्या खालून पेपराचं जमिनीशी सरपटणं मी ऐकतो. पेपरातले मजकूर ऐकतो. मी ऐकल्यासारखं करतो. मी ऐकतच राहतो. शेवटी गावाबाहेर पत्र्याच्या शेडखाली पेटत्या लाकडात मला एकट्यालाच सगळे सोडून